नमस्कार, बंदरकर रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आज झटपट पनीर दम बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत बासमती. बासमती तांदूळ धुवून थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर गॅस पेटवून पातेल्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. बघू शकता. 2 मिरची टाकलेली आहे. अख्खा मसाला टाकलेला आहे. तेजपत्ता, दालचीन, काळी मिरी. त्यानंतर धुतलेला जो तांदूळ आहे तो त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे. आणि अंदाजपंचे पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी. थोडा अर्धा कच्चा शिजवायचा आहे. आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडं जास्त टाकायचं आहे कारण तांदूळ अर्धा कच्चा शिजवल्यानंतर साईडला काढायचा आहे त्यासाठी. बघा काढलेला आहे. अर्धा कच्चा शिजवून साईडला काढून ठेवलेला आहे. बघू शकता. पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे. पनीर मी घरीच बनवलेलं आहे. पनीरची बनवण्याची रेसिपी नंतर मी टाकणार आहे. त्यावरती मी हळद टाकलेलं आहे. गरम मसाला टाकलेला आहे. त्याच्यावरती मीठ टाकलेलं 1 चमचा. लाल तिखट टाकलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. प्रत्येक पनीरला व्यवस्थित लावायचं आहे ते. आणि फ्राय पॅनमध्ये मी फ्राय करायला ठेवलेलं आहे. बघू शकता. दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करायचं आहे ते छानपैकी. बघू शकता. फ्राय करून साईडला ठेवलेलं आहे. परत एक पातेले घेतलेले आहे मी. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे. कांदा टाकलेला आहे बारीक चिरून. बारीक लाल कांदा झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरून. तो व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यावरती मटर टाकलेले आहे. हळद टाकलेले आहे चमचा. मसाला टाकलेला आहे. गरम मसाला टाकलेला आहे चमचा. आले लसूण पेस्ट 1 चमचा टाकलेला आहे. आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे ते. आणि मिल्क पनीर टाकलेले आहे थोडंसं. आणि पनीरचे तुकडे जे आहेत ते व्यवस्थित लावलेले आहेत आणि व्यवस्थित ते थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहेत हळूवारपणे. त्यानंतर जो अर्धा कच्चा भात आहे तो त्याच्यावरती मी लावलेला आहे. बघू शकता. त्यानंतर थोडं केसर आणि तूप असं व्यवस्थित करून त्याच्यावरती थोडंसं टाकलेलं आहे. आणि जो फाईल पेपर आहे तो व्यवस्थित मी लावलेला आहे त्याच्यावरती. आणि दम करायसाठी ठेवलेलं आहे. बघा दम झालेला आहे. वाव, छानपैकी रेसिपी तयार झालेली आहे. बघू शकता. वास पण खूप छान येत आहे. रेसिपी तयार झालेली आहे दम बिर्याणीची. होऊ शकता. आणि रायत्याबरोबर दम बिर्याणी खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कशी झाली ते कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू. धन्यवाद.